राजकारणामध्ये असंच असतं ना, जमलं तर पण ठीक आहे. अनेक घडामोडी आपण राजकारणामध्ये पाहिलेल्या आहेत. उलटापालट ही होत असते. म्हणून आता कधी काय राजकारण बदलेल यावर आता कोणीही कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही. म्हणून आजची भूमिका आमची शिवसेना भाजप बरोबर युतीमध्ये आहे आणि आम्ही त्या पद्धतीनेच काम करणार आहोत. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही सगळ्यांनी युती केली आता अखेर ठरलं. महापालिकेत जर चुका झाल्या तर पुन्हा होऊ नये म्हणून ही सगळी तयारी म्हणाली. तसं नाहीये. महानगरपालिका हा वेगळं क्षेत्र होतं. जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय मानलं जातं आणि मिनी मंत्रालय म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागाशी असलेला कनेक्ट हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतो. म्हणून युती करून आपला कारभार हा चांगल्या पद्धतीने तिथे करता यावा म्हणून झालेली ही युती आहे. नाना पटोले विषय राहिला, भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा गेम करणार. भाजप कुणाचा गेम करेल यापेक्षा नाना पटोलेचा गेम कोणी केला हे त्यांना माहिती आहे. इतका मोठा नेता परंतु त्याचा गेम कसा झाला याच्यावर त्यांनी चिंतन मनन केलं पाहिजे. नाना राजकारणामध्ये गेम करणारे कोण कोण आहेत त्यांची जाणीव तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे. अंतर्गत जे काही गेम चालले त्याच्याकडे लक्ष द्या. अजित पवारचा गेम होतोय की नाही होतोय याची चिंता करण्याची त्यांना आवश्यकता नाही. 26 जानेवारी आले, प्रजासत्ताक दिन आहे, झेंडा कुणी फडकवायचा असं पालकमंत्री वाद सुरू आहे नाशिक आणि रायगडमध्ये. नाशिक आणि रायगडमधल्या पालकमंत्री पदाचा किल्ला कायम आहे, कारण 26 जानेवारीला ध्वजारोहण कोण करायचं, कोणाच्या हस्ते होणार याबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या त्याच्यामध्ये आहे, कोर्टामध्ये आहे आणि ते निर्णय घेतील. परंतु मला वाटतं आता हा पालकमंत्र्यांचा तिढा गेली वर्षभरापासून आहे, हा लवकर सुटला पाहिजे. एक आजच्याच विषयावरून आहे, महानगरपालिका निकालानंतर मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी सुरू करण्यात आली. ते चिन्ह चोरले, पक्ष दरोडा टाकला, आमदार फोडले, खासदार फोडले, तरी सत्याचाच विजय झाला. बाप तो बाप होत आहे असे प्रसिद्ध करत ते होर्डिंग्स लावले. मातोश्री समोर असे बॅनर लागणं याचा अर्थ उभाटांना जाणीव करून देण्यासारखं आहे. म्हणून उभाटाला जर इतक्या घरासमोर बॅनर लागल्यानंतर सुद्धा जाणीव होत नसेल तर मला वाटतं त्याच्यासारखे दुर्दैवी तेच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.